नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील जे बालसंगोपन योजना आहे म्हणजेच की 0 ते 18 वयोगटातील अनाथ, निराधार, बेघर असलेल्या व बालकांसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबवली जाते. ज्या योजनेअंतर्गत अशा बालकांना 2250 रुपये प्रति महिना एवढा अनुदान दिलं जातं आणि याच बालकांसाठी गेल्या काही दिवसांपासून अनुदानाची तरतूद करण्यात आलेली नव्हती. म्हणजेच की अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून या बालकांना, या निराधार मुलांना अनुदान देण्यासाठी मानधन देण्याची 101 कोटी रुपयाचा निधी वितरित केला आहे. म्हणजेच की ज्यांच्यामुळे रक्षाबंधन पूर्वीच या बालकांचा थकीत असलेला बालसंगोपन योजनेचा अंतर्गत अनुदान आता मानधन यांच्या खात्यांमध्ये क्रेडिट केले जाणार आहे. अनुदान देत असताना या योजनेचा बदल करण्यात आलेले आहे की ज्यामध्ये सांभाळ करणार असलेले जे काही पालक आहे त्यांचा आधार संकलन बँक खात्यांमध्ये डीबीटीच्या माध्यमातून 12 वर्षाच्या पुढील बालक आहे अशा बालकांच्या आधार संकलन डीबीटी बँक खात्यांमध्येच ही रक्कम वितरित केली आहे. अशा प्रकारे आता डीबीटीच्या माध्यमातून हे अनुदान वितरित केले जाणार आहे. म्हणजेच की आता डीबीटीच्या माध्यमातून यांना हे अनुदान मिळणार आहे. बालकांसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना ही राबवली जात आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.